नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण खमंग रुचकर अशी डाळ खिचडी बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने। इथं एक ग्लास मी तांदूळ घेतलेत आणि ही मुगाची डाळ घेतली आहे बघा, आणि ही तुरीची डाळ घेतली आहे। एक 4 मिरच्या घेतल्या, त्या कोथिंबीर घेतल्या, कढीपत्ता घेतलाय। तर आता उन्हाळ्यात कसं दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण हलकं फुलकं आपल्याला खायला होतं, त्यासाठी आपण आज डाळ खिचडी बनवतोय। आणि तव्यावर भाजलेले पापड। आता आपण एक डब्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आपण ओतून घेऊया आणि तांदूळ ओतून घेऊया आणि स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्यानं। आता आपण मी गॅसवर कुकर ठेवलाय। आज आपण कुकरमध्ये बनवतोय। कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घातलंय मी। मोहरी घालूया, जिरं घालूया। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं। मिरच्याचं काप घालूया, कढीपत्ता घालूया, लसूण घालूया। ठेचून घेतलेला लसूण आहे, लसूण घालू आपण। हळद घालूया 1 चमचा। सर्व मिक्स करून घ्यायचं, चांगलं तेलात परतून घ्यायचं। टमाट्याचं काप घालूया, एक मोठं टमाटर घेतलं तुम्ही, बारीक चिरून घेतले, ते घालूया। कोथिंबीर घालूया। ही डाळ खिचडी खूप चवीला छान होते, म्हणजे सर्वांनाच खायला, लहानापासून मोठ्यांना खायला येईल अशी हलकी फुलकी डाळ खिचडी तयार होते। तर ही डाळ आणि तांदूळ धुवून घेतले, तर ती घालूया आपण। घराच्या साहित्यातच होते, जास्त काही लागत पण नाही। भाजी पोळीचा कंटाळा आला तर तुम्ही असं बनवून खाऊ शकताय। सर्व मिक्स करून घेऊया आपण, जरा तेलामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित। तर 2 मोठे तांबे पाणी ओतूया आपण। डाळ खिचडी म्हणल्यावर पाणी थोडं जास्त ओतायचं, रोजच्या भातापरस। आणि चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घालून मिक्स करून घेऊया। आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा पिटुरांच्या। आपण आता 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। 3 पण 4 पण काढल्या तर चालेल, एक एक्स्ट्रा। अशा पद्धतीने 3-4 शिट्ट्या आपल्या झाल्या तर काढू। तर गॅस बंद करून घेऊया, साईडला कुकर उतरून ठेवूया। आता आपण तव्यामध्ये पापड भाजून घेऊया। अजिबात तेलाचा वापर करत नाही, अगदीच। तर गरमीत कसं तेलकट बिलकट खाल्लं तर कसं घशामध्ये असं जळजळल्यासारखं होतं, त्यासाठी हलकं फुलकं आपण खाणार आहे, बनवणार आहे। तव्यामध्ये भाजून घेतलेलं पापड बघा, अगदीच कुरकुरीत होते, अजिबात तेलाचा वापर नाही केला। आणि तव्यामध्ये भाजलं तर पापड छान होते। आता आपण कुकर खोलूया। आपली डाळ खिचडी तयार झाली बघा, काय छान कलर आलाय। वाह, सुगंध पण मस्त आलाय बघा याचा डाळ खिचडीचा, कुकर खोलल्याच। आता आपण ताटामध्ये काढून घेऊया। ती डाळ खिचडी आणि भाजलेलं पापड आणि ककडीचं काप। तुम्हाला लोणचं पाहिजे तर लोणचं पण घेऊ शकता तुम्ही खायला, खूप टेस्टी लागते ही डाळ खिचडी। नक्की करून बघा, हलकी फुलकी आता उन्हाळ्यामध्ये खायला बरं आहे।
तर रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. रेसिपीला धन्यवाद. बाय बाय.